नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर ही आहे तुरीची डाळ आणि हे आहे पुरण। तुरीच्या डाळीचं साखर घालून केलेलं पुरण। हो, बरोबर ऐकलात तुम्ही, तुरीच्या डाळीचं साखर घालून केलेलं पुरण। तर तुम्ही म्हणाल की तुरीच्या डाळीचं वरण आणि चण्याच्या डाळीचं पुरण, पण नाही, आम्ही तुरीच्या डाळीचं पुरण सुद्धा करतो। तर तेच तुम्हाला मी आता बनवून दाखवणार आहे आणि ते सुद्धा साखर वापरून। तर चला मग। तर आपली डाळ मस्त अशी शिजली होती, बघितली, आणि त्यातलं कटाचे आमटी बनवण्यासाठी पाणी काढून घेतलं आणि 1 ग्लासाच्या वरती डाळ घातली होती म्हणून 1 ग्लास साखर घातली। आता ते आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया, झाकण ठेवून। आणि कांदा खोबरं हे असं भाजून घेतलं होतं आमटीसाठी, पाणी काढून घेतलं होतं डाळीतलं। तर आता आपण आमटीची तयारी करूया। तर कढई ठेवून त्यामध्ये तेल घातलं, असं आपण नेहमी करतो तशी आमटी करणार आहोत। हो, ही सुद्धा खूप छान आमटी होते। तुम्ही म्हणाल की ही तुरीच्या डाळीची आमटी कशी होते, सेम तशीच चव, काही वेगळी नाही, फक्त पुरणाचं चव थोडी वेगळी येते। पण आम्ही तर लहानपणापासून खातच आलेलो आहोत, आम्हाला एवढं काही फरक जाणवत नाही। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, मगच कळेल। तर बघा, जिरं, हिंग खलबत्त्यात वाटून घेतलं होतं, लसूण आणि अद्रक खलबत्त्यात वाटून घेतलं। ते लाल झाल्यावर कढीपत्ता घातला। वातावरण चेंज झाल्यामुळे खोकला येतोय। तर खोबरं सुद्धा मी भाजून घेतलं होतं, ते सुद्धा आता तेलात परतून घेणार आहे। आणि त्या साईडला डाव्या साईडला डाळ पण ठेवली आहे, म्हणजे एक काम करता करता दोन्ही कामं आपले होऊन जातील। तर हे सुद्धा कांद्याचं वाटण पण तेलावर आपण खमंग असं भाजून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चेपणा भाजला तर होताच, तरी सुद्धा आपण तेलावर परतला की छान होतो। तर चला मग आपण पुरणाला थोडंसं बघून घेऊया। हे बघा किती छान साखर विरघळत आहे आणि पुरण पण शिजत आहे। तर तुम्हाला वाटेल बघा किती पातळ आहे, त्याचं पुरण कसं होईल, पुरणपोळी कशी येईल, तर तेच तर कमाल आहे। तर खूप छान हे पुरण होतं आणि अजिबात पोळी फुटत नाही। आता हे कटाचं पाणी काढून घेतलं आहे, तर ह्याला सुद्धा परत झाकण ठेवून शिजवून घेऊया आपली आमटी होईपर्यंत। तर हे सगळे मसाले परतले गेले आहेत। आता आपण मसाले घालूया त्यामध्ये। तर कोणी हळद घालतं, कोणी नाही घालत, तर आपली मर्जी, आपल्या आवडीप्रमाणे। तर चिमूटभर हळद, 2 प्रकारचं लाल तिखट घातलं, गरम मसाला घातला। आता ते सुद्धा थोडं तेलावर फिरवून घेते। आमटीला खूप छान रंग येतो। कोणी काळा मसाला वापरतं, तर माझ्याकडे काळा मसाला नाही, मी हेच वापरून आमटी बनवते, खूप छान होते। आमच्या गावाला जास्त करून काळा मसाला करतात आणि त्याचीच आमटी बनवतात। रंग खूप छान येतो त्याचा पण, आणि हे पण खूप छान रंग येतो, असं काही नाही। तर आता जे आपण पाणी काढलं होतं डाळीतलं, ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर चिरलेली घालूया तेलावरती पण। तर जास्त करून कर्नाटक भागामध्ये, कर्नाटक साईडला तुरीचं पुरण करतात, आणि आमच्या लातूर भागामध्ये पण तुरीचं पुरण हे आवर्जून केलं जातं। असं काही नाही, तुम्हाला वाटत असेल की हे काहीतरी नवीनच आहे, पण नाही, आम्हाला हे आमची आजी पणजी सगळ्यांनी केलेलंच आहे हे, आणि अजून पण करतात। तर आमटी पण खूप सुंदर होते। आता कोथिंबीर चिरलेली होती ती घालणार आहे, आणि चवीपुरतं मीठ घालून इकडे उकळी काढायला ठेवून देणार आहे, आणि पुरणाकडे बघूया। तर आता आमटीचं इकडं झालं। आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा। सकाळी उपवास सोडायला शिरा केला होता, आणि 10, 10:30, 11च्या टायमिंगला हे असं पुरण शिजवून घेतलं। हे बघा, खूप छान साखर पूर्ण विरघळली गेली आहे, पुरण सुक्क झालं आहे, आमटीला पण जेमतेम उकळी येत आली आहे। आता आपण नेहमीप्रमाणे पुरण वाटून घेऊया। ही डाळ तुरीची असल्यामुळे त्याच्यावरती थोडीशी साल असते, म्हणजे पाठीमागच्या साईडला डाळीला साल असते ती, तर ती काय चाळणीतच राहील।
तर चला मग वाटून घेऊया मस्त। तर आपली आमटी उकळली आहे, गॅस बंद करून घेऊया आणि पुरण पण आपलं वाटलं गेलं। आता छान पीठ भिजवून घेऊया। 1 चमचा तेल घातलं, चवीपुरतं मीठ घातलं त्या पिठात आणि मस्त नरम असं पीठ भिजवून घेतलं। आता आपली पोळ्या लाटायची तयारी चालू आहे। भात शिजवून घेतला होता, दूध गरम केलं होतं। भजे पापडं करत बसणार नाही, कारण दुपारी कोणी नव्हतं एवढं खायला। देवाला नैवेद्य म्हणून आपलं बनवून घेतलं। गोड शिरा केला होता, पण आमच्याकडे पुरणपोळे हे करतातच, तर म्हटलं चला कशाला आपण करूया। मग नैवेद्य करून घेतलं देवाला। सकाळी दाखवलं होतं तरी सुद्धा दाखवायलाच पाहिजे। मग अशी पुरण, जेवढं पुरण तेवढंच पीठ घेऊन मस्त असा गोळा तयार करून घेतला आणि 5-6 पोळ्या लाटून घेतल्या मस्त अशा। ते पुरण काय होतं, पूर्ण पिठाला चिपकतं आणि पुरणपोळी तूप घालून जर खाल ना तुम्ही, अप्रतिम लागते खरंच। व्हिडिओ जर बघत असाल तर नक्की ट्राय करून बघा। वेळ पण कमी लागतो आणि चव पण दुप्पट म्हणलं तरी चालेल। तर मी मुलीला सांगत होती, हाताने तेल लावताना चटके लागतात, तर मग हे असं करू शकतो आपण, म्हणून तिला मी सांगत होती। आणि पुरणपोळी खूप फुगते, पलटी करताना आपल्या हाताला भाजू शकतं आणि उलटण्याने केल्यावर पोळी फुटू शकते, म्हणून तिला सांगितलं असं अलगद वाटीने ग्लासाने बारक्या आपण तेल लावू शकतो। तर छान अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या तुरीची डाळ आणि साखर वापरून करून घेतल्या आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर आपल्या पुरणपोळ्या झाल्या, नैवेद्यही झालं। भात आमटी तूप दाखवलं थोडंसं आणि पाणी फिरवून तुळशी पत्र ठेवून देवाला परत एकदा नैवेद्य दाखवलं आणि 5-6 आपल्या पोळ्या करून घेतल्या मुलं खातील म्हणून। आणि बाकीचं संध्याकाळी पुरण वगैरे ठेवून दिलं। मुलं 1 वाजता शाळेतून येतात, तर त्यांना उपवास केला होता। सकाळी बनवलेली चटणी होती, चपाती चटणी आणि शिरा बनवला होता। तर दुपारी मुलाला शाळेतून आल्यावर हे असं छान जेवायला दिलं आणि रात्री भजे पापडं करून मस्त खमंग जेवलो। पण व्हिडिओमध्ये मी भजे पापडं दुपारी नाही बनवले। तर मी आषाढी एकादशीला पुरणपोळी म्हणजे चण्याच्या डाळीऐवजी तुरीच्या डाळीची बनवली। तुम्हाला कशी वाटली, आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।